रोख 2000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. धन्यवाद राहुलजी पांडे साहेब. त्यानंतर लगातार 3 विकेट कोणत्याही गोलंदाजाने आतापासून तर फायनल पर्यंत घेतल्या. तर हर्षद सावंत यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. धन्यवाद. आज मात्र बक्षिसांची खैरात होणार, कारण अंतिम दिवस यासाठी केला होता. 88 शेवटचा दिवस गोड व्हावा. ओवी स्पोर्ट बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024. पाचव्या पारितोषिकाचं चषक आणि 6व्या पारितोषिकाचं चषक आम्हाला ज्यांच्या सहकार्यातून आलं, सन्माननीय भरत शेठ गाडेकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. या दानशूर व्यक्तिमत्वाचं ओवी स्पोर्ट बिरवाडीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत मी आमंत्रित करतो. आपण व्यासपीठावर यायचंय आणि सन्माननीय चंद्रकांत दादा निश्चिते साहेब आपण देखील व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. ऑर्केस्ट्रा एक चांगली धून साहेबांच्या स्वागतासाठी. ऑर्केस्ट्रा एक चांगली धून घ्या. हरकत नाहीये सर. ओके, मॅच चालू करूया. सेमीफायनल क्रमांक 1 रॉयल स्ट्रायकर शेळी उपक्ष सानिध्य 11 आई गावदेवी गोटेकर बी संघ. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अप्रतिम असं सूत्रसंचालन आपल्याला पाहायला मिळालं जयेश भालके सरांच्या माध्यमातून. मात्र सूत्रसंचालन आवडलं असेल तर टाळ्या वाजायला हरकत नाहीये. टाळ्या वाजायला हरकत नाहीये, कारण कंजूसी करायची नाही टाळ्यांमध्ये. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहेत जयेश भालके सर, त्यांचं देखील गोड असं कौतुक. सेमीफायनल क्रमांक पहिली आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ गोटेगर्भ अर्थातच सानिध्य 11 या नावाने खेळत असताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला शेळी संघ असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. दोन्ही संघांना असतील खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विशिंग बोथ द टीम ऑल द बेस्ट. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती, स्ट्रायकर एंड वरती बॅटर देखील. पहिला चेंडू आपण पाहतोय, चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी गुडलंत वरती चेंडू टप्पा पडतोय, थोड्याशा प्रमाणामध्ये बाहेर जातोय. कट करायचा प्रयत्न होतो, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होतीये. असं म्हटलं जातं की ख्वाहिशों का मैं कैदी हूं, मुझे हकीकत सजा देती है. आसान चीजों का मुझे शौक नहीं, क्योंकि मैदान के अंदर आने वाली यही मुसीबतें मुझे मजा देती है. मैदानामध्ये तुम्हाला नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि इथून जर जिंकले तर मेगा फायनलचं तिकीट तुमच्या नावावरती होईल. परंतु इथून तुम्ही जर हरले तर परतीचा प्रवास तुम्हाला मात्र करावा लागेल. इथे आपण पाहतोय एक धाव कंप्लीट होती सिंगलच्या मदतीने. स्ट्राइक होती रोटेट. दरम्यान टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 1 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आतिश भांडे आणि त्याच्या विरोधामध्ये नितीन आणि पराग ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. 1 धाव धावफलकावरती आहे षटक क्रमांक पहिलं. आणि या पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत गोलंदाजच्या माध्यमातून. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खुलवट टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा लागते, यष्टीरक्षक करणार नाहीत कुठलीच चुकी. फलंदाज होतोय बाद, लागतोय पहिला झटका. बॅटिंग करणाऱ्या शेळी संघाला नितीनचे केस संपुष्टात. नितीन बॅक टू द पवेलियन. थँक्यू. अर्ली ब्रेक थ्रू पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या षटकाच्या 3ऱ्या चेंडूवरती नितीन बाद होतोय. त्याची जागा भरण्यासाठी श्रेयस आपल्याला पाहायला मिळतील 3ऱ्या क्रमांकावरती येत आहेत. यानंतर होणारी मॅच एका बाजूला ओवी स्पोर्ट्स बिरवाडी, दुसऱ्या बाजूला इगतपुरी क्लासिक असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण मिड इनिंग्स मध्ये टॉस साठी उपस्थित राहायचे. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी टीमने 2 आयकॉन घेतलेत. पहिला म्हणजे कल्पेश जाधव मॅन फ्रॉम बादसई आणि दुसरा आपल्याला पाहायला मिळेल ओमकार टारमाळे मॅन फ्रॉम शेरे. इथे ड्राइव्ह करायचा प्रयत्न, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कार्पेटच्या सहाय्याने वाडिश लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. लक फॅक्टर ऑन करणारा खासदार चषक चौकार.
चौकार पाहायला मिळतो आणि चौकाराच्या मदतीने 5 धावा स्कोरबोर्ड वरती. या षटकाचा विचार केला तर कधी विकेट पडते, कधी चौकार येतोय, कधी कमबॅक गोलंदाज करतोय, तर कमबॅक कधी फलंदाजाचा पाहायला मिळतोय. यावेळी शफल होऊन घ्यायचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. या पंचाचे दोन याद समांतर ही धाव असेल अव्वांतर. अव्वांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये अँड स्कोर कार्ड मूव्स ऑन 6 रन. 6 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. एका बाजूला शेई संघ, दुसऱ्या बाजूला सानिध्य 11, आई गावदेवी गोटेगर्भ असे दोन दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. रनअप मध्ये व्यत्यय येतोय आपण पाहू शकतो. क्लीन ऍक्शन होत नव्हती आणि याच गोष्टीला अनुषंगून पंचांनी मृत्यू चेंडू घोषित केलेला आहे. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. प्रत्येक धाव इथे मेहनत अजी मात्र करायला लावतीये. फलंदाजी करणाऱ्या संघाला तशीच गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील आपण पाहू शकतो धावा रोखण्यासाठी मेहनत करावी लागते. या ठिकाणी नंदू शेठ डोंगरे साहेबांचं शुभ आगमन झालंय. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. बॅटची कडा लागतीये. बॉल निघून चाललाय थर्ड मॅन रिजन मधून. सीमारेषेचा वेग येतोय. बॉल सीमा पार. पुरस्कृत आपण पाहतोय या स्पर्धेचे सर्व मॅनेजिंग डायरेक्टर, युवकांच्या दिलची धडकन, वन मॅन शो श्रेष्ठ दादा वेकंडे पुरस्कृत स्पर्धा आपण पाहतोय. आणि ओवी स्पोर्ट बिरवाडी आणि तसेच ग्रामस्थ मंडळ बिरवाडी यांच्या वतीनं ही साकार झालेली स्पर्धा, सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व यांच्या सहकार्यातून साकार होणारी स्पर्धा, सन्माननीय श्रेष्ठ दादा वेकंडे. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी पडल्यावरती चेंडू वर्णन करतोय आणि त्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. म्हटलं जातं की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. स्वतःवरती विश्वास दाखवणं गरजेचं आहे इथे शेई संघाला, कारण पहिल्या षटकाची समाप्ती होतीये. टीमची टोटल 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा स्कोरबोर्ड वरती. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ मात्र समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सीसॉ सारखा राहिला. कधी बाजी इधर तो कधी बाजी उधर. कधी गोलंदाजी करणारा संघ वर्चस्व गाजवला तर कधी फलंदाजी करणारा संघ वर्चस्व आपल्याला गाजवताना पाहायला मिळाला. कधी वर्चस्व श्रेयसने गाजवलं तर कधी वर्चस्व आतिशने गाजवलं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं समाप्त. 10 धावा स्कोरबोर्ड वरती. बॉलिंग मार्क वरती एक कवली आणि त्यासोबतच मी म्हणेल फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची ओळख आहे असा आदिनाथ मडके आपल्याला पाहायला मिळतो. या दुसऱ्या षटकासाठी येतोय. महेंद्र शेठ डिंगोरे उपसरपंच घोटेकर त्यासोबतच आतिश अर्थातच एक्का यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा लागते. चेंडू चाललाय डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. थँक्यू डीजे. ओवी स्पोर्ट विराडी आयोजित खासदार चषक 2024 या स्पर्धेसाठी नवी मुंबई या ठिकाणी कार्यरत असलेले आई गावदेवी स्पोर्ट गोटेकर बी संघाचे पाठीराखे खंते समर्थक सन्माननीय श्रीकांतजी गवाळे साहेब यांच्याकडून शुभेच्छा आल्यात गोटेकर बी संघासाठी. धन्यवाद श्रीकांतजी गवाळे साहेब. तसेच रॉयल प्लस मेन्सवेअर शहापूर प्रोप्रायटर हर्षलजी भोईर, प्रतीकजी वाळिंबे आणि संकेतजी भोईर आणि धीरजजी किरपण यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. इथे फुल टॉस चेंडू होता. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जाते, जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. 15 रन ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या स्थितीला दुसऱ्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो एका चेंडूवरती आला लक फॅक्टर ऑन करणारा चौकार आणि त्यानंतर फुल टॉस चेंडूवरती कव्हर पॉइंटला एक धाव पाहायला मिळतीये. इथे आपण पाहतोय डॉट बॉल ची समाप्ती होतीये. 15 धावा स्कोरबोर्ड वरती. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये सध्याच्या स्थितीला मॅच 50-50 पाहायला मिळते, कारण 45 ते 50 धावा झाल्या तर मात्र मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते आणि त्या दिशेला मार्गक्रमण केलं जात आहे. चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला डिपॉझिट केलं जाते पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल सीमा पार. षटकार.
स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सहकार्य आम्हाला मिळालं सन्माननीय भगवानजी भेरेदाईब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। मी आमंत्रित करतो व्यासपीठावर आपण विराजमान व्हावं। सन्माननीय भगवानजी भेरेसाहेब आपण यावं। आपलं आजच्या या खासदार चषक 2024 मध्ये आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। नक्कीच भगवान दादा भेरे यांची उपस्थिती पाहायला मिळते। उद्योजक समाजसेवक एक दमदार आणि दिलदार असं व्यक्तिमत्व त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत असेल। यावेळेस देखील चांगला फटका डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत। डाऊन दी ग्राउंड ओव्हर द फिल्डर हेड बॉल सीमा पार। भगवानजी भेरे साहेब आपण या ठिकाणी आलेले आहात। आपल्याकडून आईवा जेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे। दुसरे भगवान दादा भेरे साहेब देखील या ठिकाणी आहेत, आपण देखील या। तर दोन्ही भगवान दादा भेरे एकाच राशीचे या ठिकाणी आहेत, त्यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं। या दोन्ही व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करेल। आभारचा आ काढला तर भार राहतात म्हणून आभार मानतो। ओवी स्पोर्ट विरवाडी यांच्या वतीनं खासदार चषक सुरेश महात्रे उर्फ बाळामामा 2024 चषकामध्ये आपण आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। थँक्यू। बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळत आहे। काऊ कॉर्नर रिजन मधून ओव्हर द फिल्डर हेड डाऊन द ग्राउंड मारलेला स्ट्रोक आणि ह्यावेळेस आपण पाहतोय अगदी खुलवर टप्प्याचा चेंडू होता ब्रेड अँड बटरची। यावेळेस देखील संधी होती, दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होती। अशा रीतीने षटक क्रमांक 2 कंप्लीट होतोय। 2 षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली 27 या आकड्यावरती। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 27 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील। विनंती असेल जास्त टीम मॉडेल घ्यायचं नाहीये। सानिध्य 11 आई गावदेवी गोटेकर ब संघाला, महेंद्र शेठ डिंगोरे असतील, त्यानंतर आतिश ठोंगरे असतील उर्फ सत्ता यांनी पुरस्कृत केलेला यांच्या मालकीचा हा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय। 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण ड्रिंक्स ब्रेक करू। सध्या ओव्हर चालू ठेवायची आहे। धावसंख्येची मात्र धावफलकावरती पाहायला मिळते 27 धावा। या ठिकाणी या स्पर्धेसाठी रोख पारितोषिक 6 आम्हाला ज्या व्यक्तिमत्वाकडून मिळालं, कारण मी मागाशी म्हटलं आपल्या या दानशूर व्यक्तिमत्वांच्याच मुळे आज आम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते। असं गोड व्यक्तिमत्व या बिरवाडी गावचे सुपुत्र सन्माननीय निलेश दादा खाडे साहेब यांच्या वतीनं आम्हाला 6वं पारितोषिक आलं। मी मनोजजी वेकोंडे साहेब यांना विनंती करलं आपल्या शुभ हस्ते सन्माननीय निलेश दादा खाडे यांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर करायचं आहे। सन्माननीय निलेश दादा खाडे साहेब आपण या मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं यथोचित मान सन्मान। 1 मिनिट फक्त। ऑर्केस्ट्रा टीम एक चांगली धून साहेबांच्या स्वागतासाठी। थँक्यू डीजे। ओके सामना चालू करायचा। 27 धावा स्कोरबोर्ड वरती। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॉलिंग मार्क वरती ओमकार परटोले आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती येतोय। यावेळेस देखील चांगला फटका डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतात। फिल्डिंग अप्रतिम, झेल कंप्लीट होतीये, फ्लाय इनटू द एअर अँड ड्रॉप इनटू द फिंगर। फलंदाज बाद। थँक्यू। ऑर्केस्ट्रा टीमचं देखील मी कौतुक करेल। खूप सुंदर असं आयोजन, देखणं आयोजन आणि आपण क्रीडा रसिकांचं मनोरंजन करता, कारण आपण धून ऐकली ग सजनी रस्सा रस्सा वाडग आणि आम्ही देखील तेच खाऊन आलेलो आहे। ज्या दातृत्वानं त्या ठिकाणी ज्या चुलीजवळ जी जाळेचं चटके सण करून गेली 8 दिवस आम्हाला भोजनाची व्यवस्था केली ते महेशजी भेरे साहेब यांचं कौतुक आणि जोरदार टाळ्या घ्या त्या दातृत्वासाठी। कारण एक वेळी अन्न पाणी आणि निवारा या 3 मूलभूत गरजांपैकी एक गरज आम्हाला त्यांनी दिली। महेश दादा भेरे साहेब आपलं मनपूर्वक आभार। थँक्यू। 27 धावा स्कोरबोर्ड वरती। यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय। फिरकीचं आक्रमण सातत्याने घोटेकर बस संघ करतोय। बॅक टू बॅक आपण पाहू शकतो चांगली गोलंदाजी होतीये। पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय। कमबॅकची गरज होती, कमबॅकच्या आशा पल्लवित केल्यात ओमकारने या षटकामध्ये। यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय। सरडा म्हटलं तर रंग बदलतो, राजकारण म्हटलं तर रंग बदलतो आणि त्यापेक्षा एक रंग जास्त बदलणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते। कधी बाजी इधर तो
कधी बाजी उदर असं आपण पाहतोय. सातत्याने क्षणाक्षणाला बदलणारी चित्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आणि या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील डान्सिंग डाऊन दी विकेट कदमताल करण्यात येतोय. प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न इथे होत आहेत, परंतु प्रयत्न आणि परमेश्वर काही मिळत नाहीये. बूंद बूंद से घागर भर सकता है लेकिन बूंद बूंद से सागर भर सकता नहीं है. इथे देखील मोठे फटके खेळावे लागतील. गोटेकर ब संघाला हरवायचे तर 60+ धावा तुम्हाला बनवणं गरजेचं आहे. दरम्यान आपण पाहतोय थोडेसे मिसफिल्ड पाहायला मिळते. फंबल झाले होते. वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर इन दिस बेल्ट म्हणून आदी मडके यांची ओळख आहे. दरम्यान कंप्लीट होती सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. 5 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली. अप्रतिम अशी गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. यावेळेस देखील हुक करायचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती होतीये. एकदा ओव्हर आवडली असेल तर टाळायला हरकत नाहीये मित्रांनो. एका षटकामध्ये 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट जी मात्र कॅरी केली आहे. म्हटलं जातं क्यों ही नहीं मिलती राही को मंजिल, एक दिल में जुनून सा जगाना पड़ता है. और मैंने पूछा चिड़ियों से कैसे बनता है घोंसला, बोली तिनका उठाना पड़ता है. प्रत्येक दावेला महत्व दिलं जातोय. 2 षटकांमध्ये. पंच 1 मिनिट अवधी घेतोय. जाऊया स्वागत सन्मानाकडे. ग्रामपंचायत सदस्य बिरवाडी सन्माननीय अशोक खाडे साहेबांचं स्वागत आणि सन्मान मी प्रदीपजी गाडेकर साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते साहेबांचं यथोचित मान आणि सन्मान या व्यासपीठावर करायचा आहे. सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य बिरवाडी अशोकजी खाडे साहेब. पंच 1 मिनिट फक्त एक स्वागत घेऊया, लगेच सामना चालू करूया. सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य बिरवाडी अशोकजी खाडे साहेबांचं स्वागत आणि सन्मान. ऑर्केस्ट्रा धून 1 धून आमच्या साहेबांच्या स्वागतासाठी. थँक्यू. आणि आपण ऐकत राहा, पाहत राहा. ओवी स्पोर्ट बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 स्पर्धेचे प्रणेते वन मॅन शो श्रेष्ठ दादा वेखंडे साहेब. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर उडवलं होतं. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावा. मनीष लहाने आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती येतोय भैरवी षटकामध्ये. आणि या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती वेलकम टू दी ग्राउंड बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल सीमारेषा पलीकडे गेला. संघर्षाचा बिगुल वाजवणारा शंकनात फुंकणारा चौकार होता. यावेळेस फुलटॉस चेंडू डिस्टन्स स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय डीप मध्ये. वाडिश लॉंग ऑन मधून मिडॉन मध्ये येतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 2 धावा कंप्लीट 34 धावा. थँक्यू सर. या ठिकाणी या क्रीडा नगरी मधील ब्रँडेड A1 जोडी ज्या क्रिकेटवर ज्यांचं प्रेम श्यामभाई कोरडे आणि शरदभाई चौधरी यांच्याकडून गोटेकर संघाच्या कोणत्याही गोलंदाजानं विकेट घेतली तर तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. धन्यवाद श्यामभाई कोरडे आणि शरदभाऊ चौधरी. यावेळेस देखील बॅटची कडा लागतीये. स्वतः यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करतील. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होतीये. 34 धावा स्कोरबोर्ड वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रत्येकाचं उल्लेख करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये आमचे मनीष दादा असतील, मनोज दादा असतील, ललित दादा असतील, प्रफुल्ल दादा असतील, प्रतीक दादा असतील. त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर दर्शन दादा देखील पाहायला मिळतील. या सर्वांचीच मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी आहे. उत्कर्ष देखील पाहायला मिळतील, त्यांची देखील मेहनत आहे. त्यानंतर आदेशची देखील मेहनत आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाचं उल्लेख नक्कीच मी करणार आहे जशी मॅच पुढे जाईल. प्रत्येकाच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली जाते, त्यामुळे त्यांचं देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. यावेळेस बॅटची कडा लागतीये. थर्ड मॅन मध्ये होते रवी डिंगोरे, त्यांनी टिपलाय आणि समाप्त होतोय. या ठिकाणी सन्माननीय विलासदादा विदे साहेबांचं शुभ आगमन झालंय. साहेब आपला
बिरवाडी ओवी स्पोर्ट बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत. मंडळी या ठिकाणी आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक 1 आई गावदेवी गोटेकर बी संघ विपक्ष रॉयल स्ट्रायकर शेई. त्यानंतर होणारा सेमीफायनल क्रमांक 2 ग्रामीण ओपन गटातून आलेला संघ इगतपुरी तालुक्याचा क्लासिक बॉईज इगतपुरी विपक्ष याच गावातील याच विभागातील बलाढ्य संघ ओवी स्पोर्ट बिरवाडी. होणारा सेमीफायनल क्रमांक 2 आणि 2 आयकॉनच्या मदतीने ओवी स्पोर्ट बिरवाडी खेळणार आहे. आयकॉन क्रमांक 1 कल्पेश जाधव, आयकॉन क्रमांक 2 ओमकार तारमळे. शफल होऊन घ्यायचा प्रयत्न, फटका चांगला पाहायला मिळतो. द फिल्डर हेड डाऊन द ग्राउंड, बॉल सीमा पार, लॉंग ऑफला क्लिअर करत हाय अँड हँडसम चौकार. चौकार पाहायला मिळतोय. चौकारच्या मदतीने 39 धावा स्कोरबोर्ड वरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एका चेंडूचा या षटकामधील शिल्लक या इनिंग मधील शिल्लक आपल्याला पाहायला मिळतो. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 11 धावा या षटकामध्ये आल्यात. यावेळेस बॅटची कडा डाऊन दी बॉल आपण पाहतोय. थर्ड मॅन मध्ये रवी डिंगोरे पाहायला मिळत आहे, ज्यांच्या माध्यमातून टिपलाय झेल आणि समाप्त. क्लासिक बॉईज इगतपुरी संघाचे संघ नायक आपण नाणेफेकीसाठी या लगेच चला. क्लासिक बॉईज इगतपुरी संघाचे आणि ओवी स्पोर्ट बिरवाडी ए संघाचे संघ नायक आपण नाणेफेकीसाठी येण्याची कृपा करावी. आपण जो सामना पाहतोय या ठिकाणी नक्की शेवटच्या चेंडूवरती एसटी रक्षकाने झेल टिपली. अप्रतिम अशी कॅच आपल्याला पाहायला मिळाली रोहन शेळके यांच्या माध्यमातून. रोहन शेळकेचा नक्कीच मी उल्लेख करेल. वन ऑफ द रिस्पेक्टेड कॅप्टन म्हणून त्याची ओळख आहे. सातत्याने अनेक अंपायर असतील, त्यानंतर ऑफिशियल असतील, कॉमेंटेटर असतील, ते मला सर्वच जण सांगतात की वन ऑफ द रिस्पेक्टेड प्लेयर म्हणून त्याची ओळख आहे. वन ऑफ द रिस्पेक्टेड कॅप्टन म्हणून त्याची ओळख आहे. प्रत्येक समोरच्या संघाचा सन्मान करणं, प्रत्येक खेळाडूचा सन्मान करणं, त्यानंतर प्रत्येक ऑफिशियलचा सन्मान करणं ही त्याची ओळख आहे. त्यामुळे त्याचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. विनंती असेल ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि त्या सोबतीला इगतपुरी क्लासिक्स दोन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचे. दुसऱ्या सेमीफायनल मध्ये एका बाजूला खर्डी विभागामधून 20 संघांचा गाशा गुणात असताना ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळाला, जो मात्र सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला तालुका ओपन अप मध्ये आपण पाहतोय 9 संघांचा गाशा गुणात असताना इगतपुरी क्लासिक्स हा संघ दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळाला सेमीफायनल मध्ये ओवी स्पोर्ट्स बिरवाडी या विरोधामध्ये. जय सर, येस आपण टॉस घेऊ शकता. थँक्यू. या ठिकाणी मी आमंत्रित करतोय क्लासिक बॉईज इगतपुरी संघाचे संघ नायक आणि ओवी स्पोर्ट ए संघाचे संघ नायक. प्लीज विनंती आपण नाणेफेकीसाठी येण्याची कृपा करावी. सन्माननीय रमेशजी शिंदे सर. या ठिकाणी आपण पाहतोय 4थं पारितोषिक आणि 5वं पारितोषिक. त्या पारितोषिकासाठी आम्हाला आकर्षक ट्रॉफीज ज्या व्यक्तिमत्वाकडून आल्या त्या सन्माननीय भरत शेठ गाडेकर साहेबांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि साहेबांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर देवीदासजी खाडे साहेब यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते भरत शेठ गाडेकर साहेबांचं यथोचित मान आणि सन्मान. डीजे मास्टर एक चांगली धून साहेबांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आपण पेश करायची आहे.
ठिकाणी माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत नाणेफेकी घेऊ, परंतु थोडीशी बाईट घेतो, त्यानंतर बाईट घ्यायला वेळ नाहीये. आपण इगतपुरी या तालुक्यातून या ठिकाणी आमच्या शहापूर तालुक्यामध्ये आलेला आहात. काय वाटतंय हा क्रिकेटचा नजराना, इथले खेळाडू, इथले प्रेक्षक, इथले मान्यवर आणि इथल्या खेळपट्टी आणि इथलं मैदान आणि इथलं आयोजन आणि या गावाबद्दल एका वाक्यामध्ये सर्व काही व्यक्त करा. टूर्नामेंट तो छान है, नियोजन बहुत अच्छा रहता है यहाँ पर खेलने भी अच्छा लगता है, थोड़ा प्रोफेशनल क्रिकेट लगता है खेलने पे. अभी हमारे बच्चे लोग नवे रेडी हुए हैं. ओके बाय. थँक्यू. चलेगा. 2-3 शब्दात त्यांनी सांगितलं. तर विलासजी विदे यांना विनंती करून आपण नाणेफेकी करायची आहे. या लवकर ओवी स्पोर्ट बिरवाडी ए विपक्ष क्लासिक बॉईज इगतपुरी यानंतर होणारा सेमीफायनल क्रमांक 2 ओवी स्पोर्ट बिरवाडी ए संघ एक गाव एक संघातून मार्गक्रमण करत सेमीफायनल मध्ये पोहोचलेला आहे. 2 आयकॉनच्या मदतीने हा संघ खेळणार आहे. ओमकार परटोळे आणि मानपुरम बादशाही, शहापूरचा टायगर कल्पेश बादशाही, कल्पेश जाधव या 2 खेळाडूंना घेऊन ओवी स्पोर्ट ए बिरवाडी संघ खेळणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. धन्यवाद. थँक्यू सो मच जय जी. जाऊया मैदानावरती. या ठिकाणी निश्चितच क्लासिक बॉईज इगतपुरी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करेल टीम ओवी स्पोर्ट्स बिरवाडी. सेमीफायनल नंबर 1 चा थरार मैदानात सुरू झालाय. 40 धावांचा टार्गेटचा पाठलाग. पहिला बॉल दर्जेदार आला, त्यानंतरचा हा चेंडू सुद्धा सुंदर येतोय. अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. प्लेडाऊन होताना पाहायला मिळाले. बॅटची एज आणि विकेटच्या मागे एसट्यांना लागता लागता चेंडू निश्चितच विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव स्वरूपात संपन्न होताना पाहायला मिळाला. निखिल तारमळे षटक क्रमांक 1 खांद्यावरती जबाबदारी. पॉवर प्लेचं षटक आहे. 4 षटकांची मॅच. 40 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. सेमीफायनलची मॅच. एका बाजूने आई गावदेवी गोठेकर बी आणि त्यांना फाईट करतायत टीम रॉयल स्ट्रायकर शेई. स्ट्राईक करत असताना निखिल तारमळे. सलगचा 3रा डॉट. स्ट्राईक एंड वरती शहापूर तालुक्याचा धोनी, सर्वांचा लाडका खेळाडू आहे गणेश डिंगोरे स्ट्राईक वरती. आणि गणेशला 3 चेंडू जागेवरती थांबवून ठेवणं ही सुद्धा फार मोठी जबाबदारी आणि फार मोठी कामगिरी पार पाडतोय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. 3 चेंडू डॉट फेकले. समीकरण बॉल नंतर चेंडू नंतर बदलेल. 21 चेंडू आणि 40 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. स्ट्राईक एंड वरती गणेश डिंगोरे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. यावेळेस फटका खेचलाय लॉंगॉनच्या दिशेनं. फटका चांगला आहे. स्टाईल मध्ये सुरुवात झाली आहे. ऑफ द मार्क होत असताना गणेश डिंगोरे धोनीनं ठोकलाय चौकार. ऑर्केस्ट्रा टीमचं मनपूर्वक आभार, कौतुक व्यक्त करूया. प्रेक्षक राजाचं चौफेर मनोरंजन या ठिकाणी होताना पाहायला मिळतं. षटक पहिले 3 चेंडू निर्धाव आले, त्यानंतर चौकार येतोय. गणेश डिंगोरे स्टार्ट केली आहे. 4 धावांच्या मदतीनं स्वतःचं खातं खोललंय. स्ट्राईक वरती तयार. यावेळेस फुलटच चेंडू आणि गणेश डिंगोरेला फुलटच चेंडू म्हणजे फार मोठी चूक. या चुकीला माफी नाही. इट इज अ गोल. या ठिकाणी क्रिकेट मधील A1 ब्रँडेड जोडी श्यामभाई कोरडे आणि शरद भाऊ चौधरी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज गोटेकर बी संघाच्या फलंदाजासाठी. धन्यवाद श्यामभाई कोरडे आणि शरद भाऊ चौधरी. थँक्यू सो मच. सलगचे 2 चौकार येत आहेत. यानंतर ब्लॉक होल. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर लेंथ. कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं गणेश डिंगोरेकडे. षटक पहिलं या ठिकाणी संपलंय. नाट्यमय षटक पाहायला मिळालं. 4 चेंडू डॉट, त्यानंतर 2 चौकार सुद्धा पाहायला मिळाले. बिग फाईट, मोठी मॅच मैदानावरती पाहायला मिळेल. एका बाजूने स्ट्राईक करत असताना रॉयल स्ट्रायकर शेई आणि त्यांना फाईट करतायत एव्हरग्रीन द फायटर्स आई गावदेवी गोठेकर. या 2 संघांच्या दरम्यान सेमीफायनलची मॅच मैदानावरती पाहायला मिळते. बनवायचे आहे 24 चेंडू 40 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती 8 धावा आपण पाहत आहे. समीकरण प्रत्येक षटकानंतर बदलताना पाहायला मिळेल. समीकरण प्रत्येक चेंडू नंतर बदलताना पाहायला मिळेल. निश्चितच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जोडतायत 8 धावा. इथून संघर्षाला खरी सुरुवात झाली आहे.
निखिल तारमळेचं कौतुक केलं जाईल. गणेश डिंगोरे सारख्या फलंदाजाला सुरुवातीचे 3 चेंडू डॉट फेकले, 2 चौकार आले, त्यानंतर सुद्धा घाबरून हादरून न जाता एक चांगला चेंडू शेवटी टाकतोय आणि षटक संपन्न झाले. 8 धावा धावफलकावरती जोडल्यात. बॅटिंग करत असताना आई गावदेवी गोठेकर बी संघाची A1 जोडी नंबर 1. एका बाजूने आपण पाहताय गणेश डिंगोरे अर्थातच धोनी आणि त्याला साथ देत असताना कॅप्टन कूल रोहन शेळके स्ट्राइक वरती. षटक 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल, व्हेरी गुड डिलिव्हरी. टप्पा खाल्ला, बाहेर निघते. टप्पा खाल्ल्यानंतर उसळी घेत वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये. या चेंडूवरती उत्तर नव्हतं रोहन शेळकेकडे. चेंडू निर्धाव आलाय. थँक्यू सर. या ठिकाणी ओवी स्पोर्ट बिरवाडी ए संघाचे 2 आयकॉन खेळाडू सन्माननीय आमचे कल्पेजी जाधव सर आणि ओमकार तारमळे सर प्लीज इकडे या, विनंती असेल. तुषार सोनावळे युवा खेळाडू यावेळेस निश्चितच जबरदस्त डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये स्मशान शांतता आपण पाहताय. कॅप्टन कोल रोहन शेळके तंबूच्या आश्रयाला. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर प्रेशर क्रिएट झालं. तुषार सोनावणे मैदानावरती गोलंदाजीसाठी आला आणि नक्कीच मैदानावर वातावरण तंग करून ठेवणारी गोलंदाजी. पहिला बॉल डॉट रोहन शेळकेला आणि त्यानंतर त्याची विकेट काढतोय. मोठा मासा गळाला लागलाय. बिग विकेट, बिग लॉस. पहिला फलंदाज बाद होतोय धावफलकावरती. निश्चितच थांबलेला स्कोर कार्ड आपण पाहू शकाल 8 या आकड्यावरती. 8 धावांवरती लागलेला पहिला झटका, 440चा झटका या ठिकाणी दिलाय तुषार सोनावळे. शांत डोक्यानं मैदानावरती उतरलेली टीम आपण पाहताय. मेन इन ब्ल्यू मैदानावरती वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि त्यानंतर सेमीफायनलच्या लढतीमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. फायनलचा रस्ता क्लिअर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाज तुषार सोनावळे. थँक्यू. या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट्स नळगाव यांच्या वतीने देखील आयोजन कमिटीसाठी शुभेच्छा आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. धन्यवाद आई गावदेवी स्पोर्ट्स नळगाव. तसेच रॉयल प्लस मेन्सवेअर शहापूर परांजपे नगर या ठिकाणचे प्रोप्रायटर सन्माननीय हर्षलजी भोईर साहेब, सन्माननीय संकेतजी भोईर, सन्माननीय प्रतीकजी वालिंबे साहेब आणि आमचे धीरजजी किरपण यांच्या वतीने देखील शुभेच्छा आल्यात. धन्यवाद रॉयल प्लस मेन्सवेअर शहापूर. षटक 2 चालू आहे. गोलंदाज तुषार सोनावळे. तिसरा बॉल पुल करतोय. ऑन साइडला खेळलाय. फटका त्या ठिकाणी दर्जेदार आहे, मात्र अचूक जागेवरती फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. चेंडूला पकडलं, फेकलं, एक सिंगल धाव. अतिश भांडे ऑफ द मार्क. सिंगल येते. एका धावेची मदत. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 9 या आकड्यावरती. एका धावेसाठी मैदानावरती संघर्ष करायला लावणार रॉयल स्ट्रायकर शेई संघ मैदानावरती स्ट्राईक करताना पाहायला मिळाला. पहिला बळी मिळालाय. रोहन शेळकेला बाद केलंय. इथून फार मोठी जिम्मेदारी जबाबदारी असेल गणेश डिंगोरेवरती. ॲज युजल या संपूर्ण स्पर्धेमध्ये निश्चितच बाईकच्या रेसमध्ये असणारा हा सर्वात लाडका खेळाडू आहे. शहापूर तालुक्याच्या क्रिकेटला भरपूर काही दिलं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण देशभर जिथं जिथं टेनिस क्रिकेट खेळलं जातं तिथं तिथं हा गोठेकर गावचा सितारा निश्चित आपल्या नावाची छाप सोडतो. यावेळेस व्हाईट बॉल. अवांतरची खून करतायत. अपील केली. निश्चितच मोठी अपील, लाऊड अपील. पंचांकडे दाद मागतायत. पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळाले. निश्चितच सांगतायत इट इज व्हाईट बॉल. अवांतरची धाव येते धावफलकावरती 10 धावा. 40 धावांचं टार्गेट आहे. सुरुवात झाली असं वाटलं होतं की गोटेकर बी हा संघ मैदानावरती डॉमिनेट करेल, मात्र मैदानावरती आम्ही सुद्धा कच्च्या गुरुचे चेले नाहीयेत सांगायला सुरुवात केली आहे. रॉयल स्ट्रायकर शेई संघ मैदानावरती गोलंदाजी करतोय. थँक्यू सर. या ठिकाणी ओबी स्पोर्ट बिरवाडीसाठी आणि सन्माननीय उद्योजक मनोज दादा वेकेडे साहेबांसाठी शिवशक्ती तुते यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. यावेळेस पुन्हा एकदा सुपला मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगल्या दर्जाचा टप्पा आपण पाहताय. तुषार सोनावळे नव्या दमाचा गोलंदाज आहे. नव्या दमाचा नवा शिलेदार, नवा सरदार मैदानाच्या आतमध्ये. युवा सैनिक जबरदस्त गोलंदाजी करत असताना रॉयल स्ट्रायकर शेई संघासाठी सकाळच्या सत्रात सुद्धा आपण पाहिलं निश्चितच टॉप 8 ची मॅच होती. अस्नोली संघ डॉमिनेट करत होता आणि अशा वेळेला एक शिलेदार उभा राहिला, पराग तारमळे, आणि त्यानं मात्र मैदानावरती इतिहास घडवला. या मॅच मध्ये तुषार सोनावळे अजून एक नव्या दमाचा शिलेदार. समोर धोनी आहे.
खोलवा टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेंथ सिंगल कंप्लीट होईल का हा प्रश्न आहे. चेंडूला अडवलं खरं, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. एक सिंगल येईल, धाव फलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 11 या धावसंख्येवरती. सेमीफायनल नंबर 1 चा थरार मैदानाच्या आतमध्ये स्पर्धा आपण पाहत आहे. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 चे हे महापर्व शेवटचा महाअंतिम दिवस आहे. याचीसाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि हा शेवटचा दिवस या ठिकाणी गोड होत असताना लख प्रकाशात सेमीफायनल मॅच होणं हे सुद्धा आयोजनाचं यश असतं मित्रांनो. यावेळेस फुलटो चेंडू आहे, ऑन साइडला फटका खेचलाय, फिल्डर आहे अचूक जागेवरती, हातातनं कॅच ड्रॉप. कॅच सुटला की मॅच सुटली मित्रांनो. सकाळचा दिवस आठवेल. थँक्यू. यानंतर जाऊया स्वागत सन्मानाकडे. पहा मंडळी, कॅमेरामॅन विनंती असेल जरा स्टेजवर आपण आपलं छायाचित्रण करून घ्या. ओवी स्पोर्ट बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 प्रणेते श्रेयस दादा वेकंडे साहेब, ग्रामस्थ मंडळ बिरवाडी. आपण पाहतोय ही स्पर्धा अतिशय थाटामाटात शेवटच्या दिवसामध्ये मार्गक्रमण करत असताना या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजाच्या किताबासाठी ज्या आकर्षक शूज आम्हाला ज्या दानशूर व्यक्तिमत्वानं दिलं, ज्या दानशूर व्यक्तिमत्वाचं नाव पुकारण्याआधी ज्या व्यक्तिमत्वाचं या कसारा हायवे पर्यंत कोणती अडी अडचण असो, युवकांचं कोणतंही काम असो किंवा दीनदुबळ्यांचं कोणतंही काम असो, ज्यांच्या सत्कार्यासाठी समाजसेवेसाठी 2 हात पुढे करणारं व्यक्तिमत्व, युवकांचं प्रेरणास्थान सन्माननीय चंद्रकांत दादा निश्चिते यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आलेले आहेत. दादा आपण व्यासपीठावर आहात, मी आमंत्रित करतो आपण यावं. मी सन्माननीय दिनेशजी खाडे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय चंद्रकांत दादा साहेबांचं यथोचित मान सन्मान आणि स्वागत. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं स्वागत करूया. सन्माननीय चंद्रकांत दादा निश्चिते एक चांगली धून ऑर्केस्ट्रा माझ्या सन्माननीय चंद्रकांत दादांसाठी. डीजे मास्टर एक चांगली धून या ठिकाणी पेश करायची आहे. थँक्यू चंद्रकांत. षटक क्रमांक दुसरं संपलंय. धावफलकावरती 12 धाबा. हवा टाईट करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 2 वाघ ढाणे वाघ मैदानात झुजतायत. 12 चेंडू आणि इथून 28 धावांची गरज. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. आडव्या बॅटने खेळलेला फटका त्या ठिकाणी फिल्डर आहे. चेंडूला अडवत असताना थोडंसं फंबल, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेचं सुद्धा लक्ष आहे आणि हे लक्ष पार करतायत. 2 धाबा कंप्लीट केल्या. जसा चेंडू हातातनं स्किड झाला, एकमेकांना कॉल दिला. एका बाजूने आतिश आहे, दुसऱ्या बाजूने गणेश एकमेकांना कॉल देताना पाहायला मिळाले. 2 धाबा कंप्लीट करतायत. या 2 धाबा येथील धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 14 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. राकेश तारमळे गोलंदाजी मार्कवरती. अजून एक जुना जाणता तारणहार खेळाडू, गेली कित्येक वर्ष शहापूर ग्रामीणच्या क्रिकेटची सेवा करणारा खेळाडू आहे राकेश तारमळे. गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 3 ला सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवर 2 आल्या, त्यानंतर आपण पाहाल समीकरण बदललंय. 11 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 11 चेंडू 26 धावा. स्ट्राईक एंड वरती चौकार षटकारांचा शहंशाह आतिश भांडे. या चेंडूवर पुन्हा एकदा स्लोवर वन, गती परिवर्तन, जादू फिरवली आहे चेंडूवरती. आडव्या बॅटने खेळतोय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल कंप्लीट. एका धाबेचं इथून मानस होता, तो कंप्लीट केला जातोय. एका धाबेची मदत. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 15 या धावसंख्येवरती. शांत ठेवलं जातंय. संथ चाललेला खेळ. निश्चितच कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाहीये. आतिश आणि धोनीला माहिती आहे मैदानात आम्ही दोघं थांबलो तर मॅच कंप्लीट होऊ शकते. निश्चितच एकमेकांवरती विश्वास ठेवतायत, स्वतःवरती विश्वास आहे. फांदीवरती बसलेल्या पक्षाला फांदी तुटेल्याची भीती नसते, कारण त्याचा फांदीवरती नाही तर स्वतःच्या पंखांवरती विश्वास असतो. हा विश्वास धोनीला स्वतःवरती आहे. हा विश्वास आतिशला स्वतःच्या खांद्यावरती आहे. षटक क्रमांक 3 विश्वासाची भूमिका पार पाडत असताना राकेश तारमळे राईट अमोर द विकेट. शॉर्टपिच चेंडू पुल करतोय गणेश डिंगोरे. किती वेळ शांत ठेवाल. निश्चितच मिस टायमिंग स्ट्रोक. मैदानाच्या आतमध्ये पिन ड्रॉप सायलेन्स. व्हॉट अ कॅच. गणेश डिंगोरे तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावतोय.
मोठा Thank you, sir. मासा गळाला लागलाय. या ठिकाणी आई गावदेवी गोटेकर स्पोर्ट्स बी सानिध्य 11 गोटेकर बी संघासाठी प्राइज आलेला आहे. एवन जोडी क्रिकेटच्या कारकिर्दीमधील राजकीय क्षेत्रामधील उद्योजक क्षेत्रामधील सन्माननीय श्यामभाई कोरडे आणि शरदभाई चौधरी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देणार आहे. धन्यवाद श्यामभाई कोरडे आणि शरदभाई चौधरी. मॅच ट्विस्ट होताना पाहायला मिळते. मॅच मध्ये टर्न पाहायला मिळत आहेत. चांगल्या दर्जानं टिचून गोलंदाजी, टिचून फिल्डिंग करत असताना मैदानावरती आग ओकणारी गोलंदाजी. राकेश तारमळेच्या माध्यमातून टाकलं जाणारं हे तिसरं षटक. 3 चेंडू फेकलेत, 3 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट धोनीची मिळवली आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज जयंत मैदानाच्या आतमध्ये. जिम्मेदारी फार मोठी आहे. संघ संकटात सापडला. या चेंडूवरती वार केलाय. चेंडू हवेत. निश्चित झेल टिपण्याची सुवर्ण संधी. पाठोपाठचा दुसरा मासा गळाला लागेल. मोठी विकेट कॅरी करत असताना वादळ आलंय आणि या वादळामध्ये अजून एक बुरुज ढासळतोय. बॅट्समन जयंत डिंगोरे बॅक टू द पॅव्हेलियन. उपेक्षा ओवी स्पोर्ट बिरवाडी ये ओवी स्पोर्ट बिरवाडी या संघाने 2 आयकॉन एक गाव एक संघातून खेळण्यातून घेतलेले आहेत. समोर टायगर ऑफ शहापूर कल्पेश जाधव आणि ओमकार तारमळे. आपण कृपया स्टेज जवळ येण्याची कृपा करावी. 9 चेंडू 25 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. प्रश्न पडलाय. यक्ष प्रश्नातून संघाला बाहेर काढायचंय. धोक्याची घंटा वाजली आहे. ऑन हॅट्रिक गोलंदाज राकेश तारमळे. शेवटचे 3 चेंडू या षटकातील शिल्लक. एकंदरीत 9 चेंडू आणि 8 चेंडू आणि 25 धावांचं. थोडंसं या ठिकाणी अपडेशन बाकी होतं. शेवटचे 8 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. संघ अडचणीत सापडलाय. संकटात सापडत असताना संकटातून बाहेर काढायचंय. बॅट्समन मनीष आलाय. मनीष लहाने यावेळेस हा चेंडू पहा. टप्पा खाल्ल्यानंतर जास्त बाहेर जातोय. पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत व्हाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एका धाबेची मदत धावफलकाला केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 16 या धावसंख्येवरती. षटक तिसरं राकेश तारमळेच्या माध्यमातून आपण पाहतायत. सलगचे 4 चेंडू आपल्याला चांगले पाहायला मिळाले. हा व्हाईट बॉल निश्चितच हॅट्रिक बॉल होता आणि या चेंडूवरती अवांतरची धावफलकावरती ऍड केली जाते. राकेश तारमळे भरपूर वर्षांचा अनुभव. हा संपूर्ण अनुभव मैदानात आल्यानंतर उतरवलाय. शिदोरी खोलली आहे आणि खऱ्या अर्थानं वापर करत असताना पाहायला मिळतोय. या चेंडूवर सुद्धा मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत. सिंगल कंप्लीट. मनीष लहानेच्या बॅटमधनं ही सिंगल आली आहे. दुसऱ्या धाबेसाठी धावलेत. अतिची मोठी विकेट धोक्यात होते आणि निश्चितच 2 धावा कंप्लीट करतायत. रिस्की डबल. 2 धावा कंप्लीट. 1 शॉट 1 बाउन्स. ओके. 1 बाउन्सचा इशारा गोलंदाजाला देत आहेत. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे. एका षटकामध्ये 1 बाउन्सरचा कॉल या ठिकाणी दिला जातोय. गोलंदाजासाठी सुद्धा इथून थोडीशी परीक्षेचा काळ असेल. 2 धावा आल्यात. स्कोर कार्ड 18 वरती जाऊन पोहोचलंय. तिसरं षटक चालू असताना आपण पाहताय शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि 22 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. शांतता मैदानात आहे, मात्र शांततेचा भंग करण्यामध्ये पटाईत असणारा खेळाडू, कधीही उसळी मारून आपल्या संघासाठी विजय खेचून आणणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजून उभा आहे. नाव आहे त्याचा आतिश भांडे. हा चेंडू चांगला आहे. सरळ जातोय विकेट किपरच्या हातात. निर्धाव आलाय. 3 षटकं संपली भावांनो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 6.00 ची सरासरी. 18 धावा स्कोर कार्ड वरती. बॅटिंग करतीये आई गावदेवी गोठेकर बी ही टीम. समोरून फाईट देत असताना रॉयल स्ट्रायकर शेई संघ. या मॅच मध्ये, या टुर्नामेंट मध्ये आम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि निश्चितच या वाईल्ड कार्ड एंट्रीचा पुरेपूर वापर, पुरेपूर आनंद घेत असताना संघ मैदानावरती रॉयल स्ट्रायकर शेई हा संघ खेळतोय. 4 षटकामध्ये 40 धावांचं लक्ष दिलं होतं. सुरुवातीची 3 षटकं राहिली आहेत त्यावेळेस रॉयल स्ट्रायकर शेई संघाच्या नावानं. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 22 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 हे महापर्व
शेवटचा महाअंतिम दिवस, शेवटच्या दिवसात आपण आहोत. विशेष आकर्षण या स्पर्धेत आपण पाहताय. चमचमती बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी या ठिकाणी आपण संध्याकाळच्या सत्रात देणार आहोत. यानंतर जाऊया सन्मान सोहळ्याकडे. व्यासपीठावर उपस्थित ज्यांच्याकडून आम्हाला विशेष सहकार्य आलेलं आहे या गावचे सन्माननीय विलासदादा विदे यांचं स्वागत आणि सन्मान मी तन्मयजी भेरे यांना विनंती करेल की आपल्या शुभास्ते विलासजी विदे साहेबांचं यथोचित मान आणि सन्मान करायचा आहे. डीजे एक चांगली धून साहेबांच्या स्वागतासाठी. चषक 2024 आपण पाहतोय. भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार ज्यांचं क्रिकेटवर खूप सारं प्रेम असे सर्वांना परिचित असलेले खासदार आपले खासदार सन्माननीय सुरेश म्हात्रे साहेब उर्फ बाळ्या मामा यांचं देखील आगमन आजच्या या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळेल. या स्पर्धेचे प्रणेते वनमॅन शो मॅनेजिंग डायरेक्टर श्रेयश दादा वेखंडे यांचं देखील आम्ही आभार आणि व्यक्त करतोय कौतुक. आपण देखील आम्हाला विशेष सहकार्य केलं ओवी स्पोर्ट बिरवाडीच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळ बिरवाडीच्या वतीनं. सन्माननीय श्रेयश दादा वेखंडे साहेब आपला आभार. शेवटचे 6 बॉल 22 धावांची आवश्यकता. आतिश भांडे मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. नक्कीच फिल्डर पर्यंत चेंडू पोहोचेल का हा प्रश्न होता. टप्पा खाल्ला. मॅच ट्विस्ट करते का. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ लकी 4. भावानो आणि समोर आई गावदेवी गोटेकर बी हा संघ आहे. निश्चितच असं वाटतं 6 बॉल 22 धावांची मॅच जड असेल, कठीण असेल. नक्कीच काम कठीण आहे, मात्र कठीण काम करण्यासाठीच गोटेकर बी या संघाला ओळखलं जातं. आणि खास करून आतिश भांडे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय चौकार. समीकरण बदललं. शेवटचे 5 बॉल 18 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती आतिश भांडे. समोरून गोलंदाजी करत असताना नितीन तारमळे. हा चेंडू पाहिला जाईल, चेक केला जाईल. पंचांनी निश्चितच पाहिलंय. बॅट्समन रिव्ह्यू. यस, बॅट्समन रिव्ह्यू. व्हाईट बॉल चेक करायचा आहे या ठिकाणी. चेक केलं जाईल. हा चेंडू पंचांनी तर व्हॅलिड ठरवलाय. या ठिकाणी चेक करतायत आमचे तिसरे पंच हेमंतजी तावडे सर. UTC लाईव्ह ची संपूर्ण टीम या ठिकाणी काम पाहते, चेक करतायत. सर एक मिनिट. या ठिकाणी सर्व खेळाडू बाजूला उभे राहा. ऑफिशियल डिसिजन आहे. ऑल फील्ड डिसिजन आलेला आहे. निर्धाव चेंडू आहे परंतु रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॅट्समनच्या वतीनं. डिसिजन पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय. इट इज अ फेअर डिलिव्हरी. हा चांगला चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. समीकरण बदलले मित्रांनो. 4 चेंडू 18 धावांची आवश्यकता. फसवा चेंडू. नकल डिलिव्हरी पाहायला मिळाली. नकली डिलिव्हरी असं वाटलं होतं व्हाईट बॉल जाईल, मात्र शेवटच्या मोमेंटला हा चेंडू फेअर आहे. पंचांनी घोषित केलंय. 4 चेंडू 18चं समीकरण. स्ट्राईक एंड वरती आतिश भांडे. गोटेकरचा सर्वात महत्वाचा लढवय्या खेळाडू. सिंगल मिळाली असती मात्र निश्चितच स्वतःवरती विश्वास ठेवतोय. शेवटचे 3 चेंडू 18 धावांची आवश्यकता. मैदानावरती मॅच होती कुठं आणि मॅच आणून ठेवली आहे कुठं. चांगल्या दर्जाची गोलंदाजी, चांगलं टीम वर्क, मैदानावरती एकमेकांवरती असणारा विश्वास. तारमळे आणि तारमळे कंपनी मैदानाच्या आतमध्ये फायनल मध्ये धडक मारण्यासाठी तयार होत आहेत. निश्चितच समोरून आतिश भांडेचं आव्हान आहे. 3 चेंडू 18 धावा बनवण्यामध्ये निश्चितच आतिश भांडे माहिर आहे. कुठल्याही क्षणी मॅच फिरवण्याची ताकद त्याच्यामध्ये, कुठल्याही क्षणी मॅच आपल्या हातामध्ये खेचून आणण्याची ताकद आतिश भांडे मध्ये नेहमीच आपण पाहिली आहे. मायूस मत हो बंदे, ये तेरा वजूद नहीं, तू वो कर सकता है जो कभी किसी ने सोचा तक नहीं. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 18 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. स्ट्राईक एंड वरती आतिश भांडे, ज्याच्यावरती नजरा लागल्या संपूर्ण गोटेकरकरांच्या, संपूर्ण त्याच्या फॅन फॉलोविंगच्या, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाच्या नजरा लागलेली ही मॅच मैदानाच्या आतमध्ये. ओवी स्पोर्ट्स बिरवाडीचा हा विजय आपण पाहताय जबरदस्त फॉर्म मध्ये आणि यशाच्या उच्च शिखरावरती बिरवाडी गावाचं नाव नेणारी स्पर्धा आपण पाहताय. खासदार चषक 2024 ची सेमीफायनलची मॅच
शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि आतिश भांडेला बनवायचे आहेत 18 धावा. थँक्यू. मैदानावरती क्रीडा रसिक एकदा माझा आवाज घ्या आणि जोरदार टाळ्या ओवी स्पोर्ट बिरवाडीसाठी वाजवायच्या आहेत. प्लीज विनंती आहे, जोरदार टाळ्या घ्या. हा विजय आहे ओवी स्पोर्ट बिरवाडीचा, हा विजय ग्रामस्थ मंडळ बिरवाडीचा, खासदार चषक 2024 हा विजय आहे क्रिकेटचा. मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 18 धावांचं लक्ष्य पार करायचंय आतिश भांडेनं. निश्चितच असतं लक्ष्य बऱ्याचदा पार केलंय. बऱ्याचदा 1 चेंडू 6 धावांची गरज असताना आतिश भांडेनं गोल्डन 6 मारलाय. या मॅच मध्ये मारेल का? फार मोठी जबाबदारी. नितीन तारमळे समोरून शांत डोक्यानं डोक्यावरती बर्फ ठेवून खेळतोय. हा चेंडू चेक केला जाईल. व्हाईट बॉल. अवांतरची खून करतायत. निश्चितच पंचांचा इशारा आहे तो व्हाईट बॉल. दशरथजी खुपसे सर, अभि सावंत सर, हेमंतजी तावडे सर, ही पंचांची तिकडी शहापूर तालुक्याचं नाव आज मोठं करतेय. या लाडक्या पंचांचं कौतुक केलं जाईल. प्रेशर मध्ये सुद्धा जबरदस्त निर्णय त्यांचे आपण सातत्यानं पाहिलेत. या मैदानावरती सातत्यानं स्पर्धा यशस्वी करण्याचं काम शहापूर तालुक्यात या लाडक्या पंचांनी नेहमीच केलंय. शेवटचे 3 बॉल 17 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतेय. बॅटिंग करत असताना आतिश भांडे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती खेळतोय. या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. फटका खेचलाय. फिल्डर अचूक जागेवरती. कॅच ड्रॉप होतीये आणि नक्कीच जरूर या ठिकाणी थोडेसे शांत डोक्यानं खेळताय. झेल जरूर ड्रॉप झालाय, मात्र मॅच हातात आहे, माहिती आहे. चला स्पीडअप करा. हा चेंडू निश्चितच आपण पाहताय आतिश कुठली धाव घेत नाहीये. 2 चेंडू शेवटचे शिल्लक आणि 17 धावांची गरज. 17 का खतरा, 17 पे खतरा. 2 चेंडू 17 धावांची आवश्यकता. सन्माननीय अरुण दादा खंबालकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं हार्दिक स्वागत. तसेच विजय दादा खंबालकर साहेब आपण देखील या ठिकाणी आलेला आहात. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. अरुणजी खंबालकर साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं नाव अग्रगण्य घेतलं जातं. अरुणजी खंबालकर सर, प्लीज कम टू VIP डाईज. आणि माझे परमस्नेही मित्र आणि माझे वर्ग मित्र विजय दादा खंबालकर आपण देखील व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. ओवी स्पोर्ट बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. झेल टिपण्याची सुवर्ण संधी आणि जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना रॉयल स्ट्रायकर शेळी संघानं हा सर्जिकल स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये करायला सुरुवात केली आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि 17 धावांचं लक्ष्य. 17 का खतरा, 17चा खतरा यावेळेस गोटेकर बी या संघावरती पाहायला मिळतोय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 17 धावांचं लक्ष्य पार करायचंय. इतिहासामध्ये अजून निश्चितच अशा प्रकारचा चेंडू आला नाही ज्या चेंडूवरती 17 धावा मित्रांनो बनतील. या ठिकाणी चमत्कार घडावा लागेल. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नितीन तारमळेचं कौतुक केलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये मास्टर माइंड कामगिरी पार पाडत असताना कुठल्याही प्रकारे प्रेशर न घेता 6 चेंडू 22 धावांचं लक्ष्य होतं. आतिशनं पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार ठोकला. त्यानंतरच्या चेंडूंवरती मात्र इथून जबरदस्त कमांड पाहायला मिळाली आणि शांत डोक्यानं शांतीत क्रांती करणारी ही वाईल्ड कार्ड एंट्री घेतलेली टीम आहे जय सर फायनल मध्ये जाण्यासाठी तयार होतीये. आणि निश्चितच शेळी संघ इथपर्यंत पोहोचला त्याचा सर्व मनोज दादा वेखंडे या साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शेवटचा बॉल आणि या ठिकाणी मेगा फायनलचं तिकीट कन्फर्म करत असताना टीम मैदानावरती रॉयल स्ट्रायकर शेळी. करतो आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सुनील शेठ सासे साहेब आपण देखील व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. तसेच